1:54 झालेत. पहिला चेंडू पडण्याकरता 1:55 हा पहिला चेंडू पडेल. टायमर सेट केलाय. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून झाली पाहिजेत आणि त्या चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. स्ट्रायकिंगकडे विजय, गोलंदाज कुशल. कोळवट्या पदा चेंडूला खोदून काढलाय. बघू शकतात क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातो स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये. मिळतील धावा 4. चौकार. छोट्या छोट्या चुका या ठिकाणी तुम्हाला महाग पडू शकतात. फिल्डिंग मध्ये चेंजेस काय केलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर बाहेर आहेत. सबमरीन डिलिव्हरी स्लोवर वन. खाली राहणारा चेंडू होता. थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय. हा डॉट बॉल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 4 धाबा. कुशल याला कुशल नेतृत्व करावा लागेल आपल्या टीम करता. कोसमई क्रीडांगणावर सुरू असलेला कोसमई चषकाचा घमासान. ओहो, आता मात्र या चेंडूला उंचावरून खेळायचं होतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. ते करत नाही. कोणती चूक. पहिल्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का गॉन. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. टायमिंग प्रॉपर जुळून आलं नाही आणि थेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 4 धाबा. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर RK डोंगरपाडा टीमचा गोलंदाज कुशल. तर बाद झालेला खेळाडू आपण विजयला बघितलंय. आता विजय बाद झाल्यानंतर महेशवर जबाबदारी येऊन ठेपली आहे. महेश सुद्धा चांगला खेळ करेल काय. 3 षटकांकरता जो काही वेळ आहे तो लक्षात असलं पाहिजे तुमच्या. 15 मिनिटांचा अवधी दिलाय आणि त्यामध्ये तुमचं 3 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजे. आणि आता आजच्या दिवसामध्ये आपण 4थ्या षटकात एक खेळाडू आतमध्ये घेणार आहोत. स्लोवर वन शॉर्ट बॉल होता. आखूटपाचा चेंडू होता ऑन साईडला. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलं. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. 4 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावपळकावर धाबा आहेत त्या 6 धाबा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमच्या. शिरगाव गावाने चांगलं नेतृत्व दिलंय. क्रिकेटमध्ये आपण अनेक खेळाडूंना पाहिलं. नुकताच V24 फाउंडेशन चंदन सर टीमने एक मॅच जिंकला. त्यांचे खेळाडू आहेत धीरेन भगत आणि सोबतच संतोषजी वळवी. आता टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय. दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा दिसलं नाही. येस नो अँड वेट हा सामंजस्यपणा दिसला नाही आणि एकच धाव मिळाली या दोन्ही बॅटरला. धावसंख्या 1ने पुढे जाते. धाबा लागले जातात ते 8 धाबा. 7 धाबा. 5 बॉलची समाप्ती. 5 चेंडूंमध्ये आलेत 7. परशुराम हे सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत. हाफ ट्रॅकर अगोदरच जमिनीवर काही ते कोसळले होते. पॉलिंग स्वीपचा फटका खायचा होता बॅटरला. हा डॉट बॉल. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 7. 7 for 1. एक षटक संपले आणि एका षटकाकरता खर्च केलेला वेळ आहे तो 4 मिनिटांचा. 4 मिनिटांमध्ये ते पहिले षटक संपलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 7 धाबा. 1 गडी बाद 7. पार्थ याच्यावर जबाबदारी सोपवलं.
आकाश आणि प्रफुल्ल अनुभवी खेळाडू आहेत आर के डोंगरपाडा टीम मध्ये सुद्धा. दुसऱ्या बाजूला शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव संघ आतापर्यंत चांगले वाटचाल करतोय. फुटटॉस बॉल, नो बॉलचा इशारा तर आलाय आणि नो बॉल होता, त्याचमुळे कमरेपेक्षाही जास्त वर असल्याने पंचाने नो घोषित केलाय. धाव संख्या पुढे सरकली जाते आणि धाबा लागल्या जात आहेत ते 9 धाबा. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 1+1 या 2 धाबा धाव फळकावर येत आहेत. फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल पारच्या या पहिल्याच बॉलवर. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा खंदा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. हाईट जास्त होती. हाफ ट्रॅकर, स्लो वन, स्ट्रेट टू द बॉलर. आपला फॉलो थ्रू मध्ये अडवताना थोडेसे चुकलेत गोलंदाज. मिडॉन मध्ये चेंडू आल्यानंतर एक धाव मिळाली उजव्या हाताच्या बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 10 धाबा. महेश आणि जय हे 2 बॅटर आहेत सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव टीमचे. पुन्हा महेशकडे स्ट्राईक असेल. 2 मध्ये 3 वर तो खेळतोय. आता स्ट्राईकिंग कडे आहे तो मिस्टर जय. फुलटॉस बॉल, ताकद या ठिकाणी कमी होती काय, परंतु अतिशय चांगला एफर्ट पाहायला मिळाला आकाशचा. काय घडलंय काय बिघडलंय पाहूया. बाउंड्री चेक केली जाईल. बाउंड्री चेक केली जाईल. तिसरे पंच निरीक्षण करतील. विरल नायर सरांना आपण बघतायत आजच्या दिवसात अजित मात्रे होते, परंतु अर्थातच ते इथून पुढे गेलेत. तिसरे पंच निरीक्षण करतायत विरल नायर सरांपर्यंत. म्हणजेच त्यांना कंट्रोल रूम मध्ये बोलवलं गेलं. कंट्रोल रूम मधून ते योग्य तो निर्णय देतीलच आणि DRS त्याकरताच आहे, कोणत्याही टीमचं नुकसान नको. सेफ म्हणजेच तो षटकाराने चेंडू अडवलाय आकाशने. बॅटरला 1 धाव मिळाली. आता महेश स्ट्रायकिंग कडे. धावसंख्या 10. फुलटॉस बॉल, टायमिंग प्रॉपर आहे काय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि याच बरोबर इथे नो बॉल. ओ नो, फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन दिसलं आणि त्याकरता सुद्धा DRS आहे. DRS घेतला गेलाय. व्हॉट हॅपन पुन्हा बघूया आपण कशा पद्धतीने हा चेंडू पडलाय. आदरणीय राकेश मेहर आणि जनार्दन भगत साहेबांकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलं आणि त्याचबरोबर वैभव मोहन पाटील साहेबांकडून सुद्धा 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलं. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. कंट्रोल रूम मध्ये विरल नायर सरांना आपण बघतोय. यावेळेला सुद्धा नो बॉलचा इशारा आला होता. चेक केलं जातं. बिमर करता DRS ची मागणी होती. कंट्रोल रूम मध्ये चेकिंग चालू आहे सध्या. डिसिजन पेंडिंग. विश नेटवर्क लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं. तत्पूर्वी अनेक लोक या स्पर्धेला बघतायत. दूरवरून सुद्धा या स्पर्धेला पाहिलं जातं. संपूर्ण भारत देशा व्यतिरिक्त बाहेरच्या देशामधून सुद्धा या स्पर्धेला पाहिलं जातं. अशी ही प्रसिद्ध असलेली क्रिकेटची स्पर्धा आहे कोसमई चषक 2026. सकाळच्या सत्रापासूनच कामानेतून प्रवीणजी पाटील या स्पर्धेला बघतायत. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच इथे हा जो झेल टिपलाय त्यामुळेच बॅटरला परतावा लागेल. झेल टिपला होता. धावफलकावर धावा हे तुम्ही बघू शकतायत. चेंडू कसं कॅप्चर केलं विश नेटवर्कचे कॅमेरामॅन आणि अतिशय चांगला झेल टिपलाय आर के डोंगरपाडा टीमचा त्या खेळाडूने. एकूण धावसंख्या आहे फक्त आणि फक्त
12 धाबा, स्कोर इज 12. बॅटरला परतावा लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. थँक्यू. धावसंख्या धावपळकावर आहे ती म्हणजेच 12 धाबा, 2 गडी बाद 12 धाबा. शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव टीमची धावसंख्या. महत्त्वपूर्ण मॅच आहे. ह्या मॅचला जिंकण्याकरता दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. आजच्या दिवसामध्ये कामान येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते कल्पेश अग्रिकट्टा, प्रोपरायटर बाबू धुमाल आणि कल्पेश धुमाळ साहेबांकडून कोसमाई चषकाला शुभेच्छा आलेत. मला वाटतं एक वेगळं नातंसुद्धा प्रभाकर शेठ म्हणजेच प्रभाकर पाटील साहेबांसोबत त्यांचं आहे आणि सकाळीच शुभेच्छा त्यांच्याकडून आलेत या स्पर्धेकरता. कल्पेश अग्रिकट्टा, बाबू धुमाल आणि कल्पेश धुमाळ यांच्याकडून कोसमाई चषक 2026 करता शुभेच्छा आलेत. कामान येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते, सफल उद्योजक म्हणून बाबू धुमाल साहेबांना पाहिलं जातं. हो, नो बॉलचा इशारा. कमरेपेक्षाही जास्त वर होता हा चेंडू. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं बॅटरने. आता काय, नो बॉल. कमरेपेक्षा जास्त वर होता. फ्री हिट सुद्धा मिळेल. 1+1 या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 14. 2 गडी बाद 14 धावा. बॅन येईल कारण याआधी सुद्धा एक बिंबर टाकला होता या षटकात. त्यामुळेच गोलंदाजाचा बँड बाजा वाजलाय. तो गोलंदाज आता या मॅच करता गोलंदाजी करू शकणार नाही. नवीन बदली गोलंदाज कोण असेल? बदली गोलंदाज म्हणून योगेश या गोलंदाजाला आणलं गेलं. परिपूर्णता असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता त्यावेळेस तुमची टीम परिपूर्ण पाहिजे. तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज तुमच्या टीममध्ये असले पाहिजेत. चांगले अष्टपैलू खेळाडू तुमच्या टीममध्ये असले पाहिजेत. क्षेत्ररक्षक चांगले असले पाहिजेत. म्हणजेच क्रिकेटमधील प्रत्येक जो घटक आहे तो फार महत्त्वाचा आहे. क्षेत्ररक्षण, बॅटर, बॉलर, यष्टीरक्षक असे जे काही खेळाडू आहेत ते तुमच्या टीममध्येच पाहिजे. धावसंख्या 2 गडी बाद 14, 1.3 बॉलची समाप्ती. भरपूर लेट होतोय, भरपूर टाइमपास झालाय. बॅटचा टॉप एज लागलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू त्यांच्याकरता थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार. मिथिल दबच्चर, कोसमाई चषक चौकार. चार धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या झाली 2 गडी बाद 18 धाबा, 18. हाफ ट्रॅकर चेंडूला वाईट दिला पंचाने आणि अगदी योग्य निर्णय त्यांचा पाहायला मिळतोय. उंची जास्त मोजणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे एक वॉर्निंग सुद्धा मिळते गोलंदाजाला. गोलंदाज योगेशला वॉर्निंग मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली 19. आता चेंडूला उडवलाय वजनदार खेळाडूचा वजनदार वार. चेंडू सीमा रेषेपार. आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. इथे षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली यावेळेला 25 वर. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 1 वाजून 54 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा आता यावेळेला नो बॉल. ओ नो, ओ नो, नो नो. किती नो चेंडू बघायला मिळतात या मॅच मध्ये. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल कारण ह्यात एक वॉर्निंग मिळाली होती. अशा प्रकारचा एक बाउन्सर टाकल्यानंतर फ्री हिट. आता काय असेल? पुन्हा एकदा नो 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 आणि फक्त नो बघायला मिळतात या षटकामध्ये.
धावसंख्या 2 गडी बाद 27. दबाव दडपण वाढत चाललंय गोलंदाजी करणाऱ्या आर के डोंगरपाडा या संघावर. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल आणि पप्प्या तिथे काहीतरी कान मंत्र देत आहेत, सल्ला देतात आपल्या खेळाडूला. 2 गडी बाद 27. फ्री हिट, मुक्त संचार करायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, चेंडू जातो डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. करण्याकरता फक्त 3 मिनिटं तुमच्याकडे उरलेत. एकूण 16 मिनिटं झाले 2 षटकांकरता. 16 मधून 3 मिनिटं आपण DRHची आणि विकेटची वगळता 13 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. आता 3 मिनिटांमध्ये हे षटक टाकून पूर्ण करायचं. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 31 धाबा. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रेयश. 3 मिनिटं आहेत ही. या 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करावं लागेल गोलंदाजाला. श्रेयश गोलंदाजी मार्गावर आलाय. पुन्हा फिल्डिंग रचली जाते. धावसंख्या 2 गडी बाद 31 धाबा. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा सुद्धा होईल. फुलटॉस बॉल आहे, ताकद लावली आहे, हवे चेंडू आहे. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक कुणी नव्हता. शतरक्षक त्या ठिकाणी येण्याआधी चेंडू जातोय सीमारेषेपार. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. जास्त कराल तितकं चांगलं एन्जॉय आमच्या प्रेक्षक राज्य करतील या स्पर्धेला. कारण प्रेक्षकांची गर्दी ही फार महत्त्वाची असते. इथे सुद्धा पाठीराखे आलेत, अनेक टीमचे पाठीराखे आलेत, मॅचला पाहत आहेत. हल्ली सर्वकडेच आपल्याला क्रिकेट फक्त क्रिकेट बघायला मिळतं. चांगल्या स्पर्धा भरवल्या जात आहेत संपूर्ण भारत देशामध्ये. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की आपल्या महाराष्ट्र, पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्येच क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, परंतु आता UP बिहारमध्ये सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धा होत असतात. सरळ बॅटने ओव्हरपिच बॉलवर हल्ला केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक आहेत तैनात, ते करत नाही कोणती चूक. आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धाव पळकावर 35. 35 for 3. नवीन बॅटर आता दीपक मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलेत. घनश्याम भोईर आपल्या टीम करता 3 चेंडूचा सामना करत असताना 5 धावांचं योगदान त्याने दिलंय. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 35 धाबा. तिसरे षटक सुरू आहे. धावगती तर चांगली आहे. दुसऱ्या बाजूला थोडंसं तंत्र वेगळं करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या आर के डोंगरपाडा या टीमला. ओहो, फुलपिच बॉल होता, ऑन साइडला खेळून काढले. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार होता. दोघांनी एकमेकाला थांबवलंय. ही एकच धाव. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाले गोलंदाज श्रेयसची. 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. वापसी करायचे संकेत त्याने दिलेत. पुढचा बॉल. ओ, आकुटामध्ये चेंडूला पाठवून दिला. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. क्विक सिक्सर. कारण पुढील होणारा मॅच सत्यनारायण कोपरी बी विरुद्ध जय हनुमान गावठण
या दोघांमध्ये असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टननी या जर्सी कलेक्ट करा, जर्सी परिधान करून टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. अजूनही तुमच्याकडे 5 ते 7 मिनिटांचा वेळ आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं, ताकद झोकली होती. धावा मिळतील काय? एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची धडपड होताना दिसत नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला 43-43. बॅटर जय खेळतोय. 9 चेंडूंचा सामना करत 22 या धावसंख्येवर. जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव आहे आणि अनुभव असल्या कारणानं तो धावा बनवतोय सध्याच्या घडीला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकरता. पुन्हा तो बघा काय स्टॅमिना आहे. तुमची ऊर्जा चांगली असली पाहिजे. तुमची ऊर्जा चांगली असेल, क्रिकेट या खेळाकरता पोषक असेल तर तुम्ही अर्थातच आपलं नावं करू शकतात. या षटकाचा विचार केला तर एक शेवटचा बॉल शिल्लक आहे, परंतु वेळ निघून गेले. जी वेळ आपण दिली होती ती वेळ संपलेली आहे. कोळवटामध्ये चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. तो काही थांबत नाही. सीमारेषे पार मिळतील धावा 4. कोस्माई चषक चौकार. घेतलेला वेळ आहे तो 19 मिनिटांचा. विकेट वजा DRS वगळता एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये घाबा लागेल. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये RK डोंगरपाडा टीमला घाबा लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 47 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजा तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. कोस्माई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोस्माई चषक 2026. मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व. म्हणतात ना की पैशाने श्रीमंत असलेले माणसं ही पावला पावलांवर भेटत असत. पैशाने श्रीमंत असलेले माणसं ही पावला पावलांवर भेटत असत, परंतु मनाने श्रीमंत असलेले माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. असे मनाने श्रीमंत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्मान्य प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांना आपण या ठिकाणी बघतोय. मॅचकडे आपण होऊया. शेवटचं षटक आहे. ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला वाहवलं. दुसरी धाव घेताना आता धोका निर्माण होऊ शकतोय. परत जावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला यावेळेला चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धाव पळकावर 44-48. चला थँक्यू. आता पुन्हा आता बघूया. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ते 48 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल ऑफ स्टंपवर शफल झाले होते. जय मोठा फटका खेळायचा होता, त्यांना चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. नेहल याचा हा सुद्धा डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 48 वर 4 गडी बाद. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाची धावसंख्या 3.2 चेंडूंचा खेळ संपलाय. स्लो बर्बन संत गतीचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात. पूर्ण 2 धावा जात आहेत जय याच्या खात्यात. जय खेळतोय 12 चेंडूचा सामना करत 25 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 4 गडी बाद 50 वर. 3 चेंडू टाकून चलेत. टॉस साठी दोन्ही कॅप्टनने तयारी दर्शवा. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी विरुद्ध जय हनुमान गावठण दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. शेवटच्या 3 बॉल शिल्लक आहेत. काय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे.
विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीला या स्पर्धेचे संपूर्ण अधिकार दिलेत थेट प्रेक्षेपणाचे. या आपण बघतोय मोठा फटका, कडक कडक बेधडक सिक्सर. जय करताय गीत लावलंय. जयला सुद्धा झपाटलंय कारण तो वेगाने धाव बनवतोय सध्या आपल्या टीम करता. 13 मध्ये त्याने बनवलं 31. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 56. नेहल या गोलंदाजावर हल्ला केलाय नुकताच मिड विकेटच्या बाहेर. सर्वात मोठा षटकार फुल टॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारानेशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. DRS ची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलंय कारण कमरेपेक्षा जास्त वर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतायत. DRS आहेत, सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. चेक केला गेला. DRS जो होता तो गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या जर आपण बघितली तर धावा आहेत धाव पळकावर त्या 62, 62. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. स्कोर इज 62. जय इज प्लेइंग ऑन 37. स्लोवर वन. संत गतीचा चेंडू टाकलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकला होता. गती कमी केली होती. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू थांबला आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली या दोन्ही बॅटरनी. लेग बायचा इशारा आला राकेश राऊत सरांचा. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाने बॅटर जय याच्या 37 धावसंख्येच्या मदतीनं एकूण धावा बनवलेल्या आहेत त्या 63 आणि 64 धावसंख्येचे टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावा लागेल RK डोंगरपाडा या टीमला. 64 इज द टार्गेट. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. मी आदरणीय शैलेश प्रभाकर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करावा. टॉस आपण करतोय. चला आदरणीय शैलेशजी पाटील या आपल्याकडे आपण नाणेफेक करतोय. जबरदस्त खरोखर एक उत्कंठा वाढवणारी आणि हृदयामध्ये साठवून ठेवण्याची टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. चला या एका साईडला श्री सत्यनारायण कोपरी बी आणि जय हनुमान गावठण या. हॅलो चला जय हनुमान गावठण संघाचे कर्णधार आलेत. सत्यनारायण कोपरी बी कर्णधार या. चला बघा इकडे एका साईडला आहे कोसमाई आणि एका साईडला लकी नंबर 7707. कोण बोलणार की चॉईस करू? ओके चला. सत्यनारायण कोपरी बी कॉल करताय. कोसमाई कॉल केलाय. हां थँक्यू सो मच कोसमाईला. दादा टॉस जिंकलाय तुम्ही काय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेणार. कसं वाटतंय गावून बघितल्यानंतर एवढी मोठं टुर्नामेंट खरं तर महाराष्ट्राची दर्जेदार पूर्णापैकी एक मोठी टुर्नामेंट आपण बघू शकतात. एवढं मोठं प्लॅटफॉर्म वर करून आणि खालीचं वच होतं ॲक्च्युली इकडे जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये खेळणार एवढं सुंदर मैदान तुम्हाला बघायला ॲक्च्युअल क्रिकेटसाठी जे मैदान लागतं ते आकारलं गेलं. कसं वाटतं ते आल्यानंतर? नक्कीच खूप मेहनत घेतलेली आहे. खूप एकदम सुंदर मैदान केलेलं आहे खार्डी या गावाने आणि इथे नक्कीच आम्हाला खेळायला खूप आवडेल. आणि एका विश्वख्याती टुर्नामेंटमधली एक आणि अंडर 19चा कर्णधार तुम्हाला सर्वातला लाडका आपल्याच भागातला वसईतला आयुष्य मात्र यांचं काल इथं पगपत लागलं आणि ते लागल्यानंतर तुम्हाला बघायला मिळालं. आणि एक आठवण असतं ना की इकडे बघा ह्या स्पर्धेला आम्ही गेलो होतो तिकडे भारताचा विजय कर्णधार अंडर 19चा त्याचं देखील येणं झालं आणि त्या रूपाने एक वेगळा ग्लॅमर एक वेगळी ब्रँड या स्पर्धेला गेली. किती धावाफेर रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही आता 4 षटकांचा सामना असेल तर आम्ही कमीत कमी 31-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे की ज्यांच्यावर तुमची हुकूमत अशी की त्यांच्याकडून तुम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? आमच्याकडे अलंकार आणि ध्रुव, हर्ष, अमर, समीर हे गोलंदाज असतील. या 5 पैकी आम्ही कुठलेही 4 गोलंदाज आम्ही वापरू
आणि ते कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, जाऊ नका. आपण टॉस हरलात, आपली प्रथम फलंदाजी आलाय. किती धावा काढण्याचा मनसुबा आपला असेल? 40 ते 45. ओके, 40 ते 45 धाव तुम्ही काढणार. पण त्यासाठी तुमच्याकडे फलंदाजीचे हुकमत गाजवणारे कोणते आहेत? आहेत सुधीर आहे, बाळा आहे, तुषार आहे, राकेश आहे, मॅडी आहे, असे भरपूर आहेत बॅट्समॅन. कसं वाटतं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याचा चान्स मिळाला? आदरणीय प्रभाकर शेठचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. अनमोल खाणीतून असं अनमोल रत्न असं मोठं तुम्हाला बघायला मिळतं. जसं ताजमहाल बांधला, जगविख्यात आठवण बघायला मिळते. छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव घेतलं की त्यांनी छत्रपती शिवजन्म गेलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की घटना दिल्या. असे अनमोल रत्न भारतात दिलेत. तसे एक रत्नहरित मैदान तुम्हाला बघायला मिळेल आणि या मैदानावर एवढी कुसुमाई चषक तुम्हाला बघायला खेळायला मिळते. कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय. ऑल दी बेस्ट. खरोखर तुम्ही दोन्ही कॅप्टन हसरा मनाने खेळत, असे हसत राहा. चांगलं क्रिकेट आपण दाखवत जा. आमच्यासमोर तुम्हाला एक महाराष्ट्राचा गोड आवाज प्रमोदजी शेडगे सोबत आम्ही जोगायला मिळू. जाऊया जिथे टॉस जिंकला आहे निश्चितच सत्त्याण्णव कोपरी संघाने आणि प्रथम शेतवडसन स्वीकारलं आहे. थँक्यू व्हेरी मच दीपक संके सर यांचा आवाज आपण ऐकतायत. एक अनुभवाने समृद्ध असलेले असे समालोचक म्हणून ज्यांची ओळख आणि सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्या अगोदर संदीप गावण सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. दोन्हीही नॉलेजेबल जे समालोचक आहेत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते, आन बान शान मान सन्मान अभिमान म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करूया. त्यांच्या समवेत दिलीपजी भगत साहेब, नेहमीच कॉपरेट करणारं जे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. मनोजजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. राजेशजी भोईर सध्या आपण पाहत आहेत व्यासपीठावर आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर दयानंद किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण ही मंडळी, शैलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं करूया आपण वेलकम. चंद्रकांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. शैलेशजी या ठिकाणी आपण पाहू शकतात. काल थोडीशी झोप लागली नसेल कारण तो कॅच सुटल्यानंतर मात्र धावांचा वेग वाढला होता. हरकत नाही, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. यस, सामन्याला होती सुरुवात. ब्लॅक नाही आहे का? एक रनची पॅनल्टी असेल. इन सुद्धा करायची आहे बॅटरने, हे सुद्धा लक्षात असू द्या. चला, पॅनल नाहीये. यस, सामन्याला होते सुरुवात. 64 धावांचं टार्गेट सेट केले गेले आर्केड डोंगरपाडे या टीम समोर. बॅट्समन जाताना इन करून जायचंय आणि सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर जो न्यू बॅटर आहे तो मैदानाच्या आतमध्ये इन होईल याची दखल घ्या. आर्केड डोंगरपाडा संघाला विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य 24 बॉलमध्ये 16च्या ॲव्हरेजने खेळायचंय प्रति षटकामागे. पहिलाच बॉल ऑन साईडला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. घनश्याम भोईर त्या बॉलवर येत आहेत आणि खराब फिल्डिंग, कॅच ड्रॉप. अशा प्रकारचे सोपे झेल जर सुटत असतील तर कदाचित येणारी वेळ मात्र यावेळेला दर्शवली जाईल की पराभवाची चव चाकायला मिळेल का दीपक संखे सर? एक सोपा झेल कधी होतो? जेव्हा तुम्ही चांगले प्रयत्न करतात, उंजळ चांगली असते, आय कोऑर्डिनेशन चांगलं असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं चांगलं, आणि ते कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि त्यामुळे हा झेल सुटला. निश्चितच जरी 64 धाव तुम्हाला कॅचेस पकडायला पाहिजे म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेलच आहे हो, असं सोपा झेल तुम्ही पकडू शकत नाही. आणि तुम्ही इंच म्हटलात ना, त्याविषयी तुम्हाला एक माहिती दिली मी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे महेश, एक अनुभवी गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय. पुन्हा पंच डावीकडे गोलंदाजी करतोय. हो, चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला, एक धाव बघायला मिळते. ही परिस्थिती कशी झाली माहिती आहे निर्माणची? आपण झेडपीच्या शाळेत शिकतो, जिल्हा परिषद शाळेत 4थीपर्यंत जातो आणि मग एखाद्या हायस्कूलमध्ये गेल्यानंतर एक नियम असतो ना, शाळेचा गणवेश घालायचा, तो इनमध्येच यायचा. तशा पद्धतीला 2 फलंदाजाला पीटी टीचरने पकडलं आणि इन करावलं. बघा कशा आठवणीला उजळा द्यायला मिळतोय. डेफिनेटली चांगले मात्र तुम्ही यावेळेला फॉर एक्झाम्पल दिलात. कारण ही शिस्त, कारण कुसमाई चषक म्हटलं तर खेळ, संस्कार आणि श्रद्धा या 3 गोष्टी पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं आहे. घनश्याम भोईर पुन्हा एकदा फंबल होत आहेत. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. अशा या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची फिल्डिंग होणं
म्हणजे थोडीशी लाजिरवाणी गोष्ट आहे. घनश्याम भोईर स्वतः एक समालोचक सुद्धा आहेत आणि त्यामुळे मात्र आपण जेव्हा एखाद्या खेळाडूला आपण मोटिवेशन करतो त्यावेळेला तुमची फिल्डिंग कशी असायला हवी हे घनश्याम भोईरने मात्र यावेळेला दाखवून दिलेलं नाही आहे. त्यामुळे मात्र इथे धावा येत आहेत आणि पप्प्यासारखा जर खेळाडूचा झेल सोडतायत तर येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ असेल यात ती मात्र शंका नाही आहे. निश्चित त्यांना कळलं की आपली चूक काय होते म्हणून होतं आणि जागा बदलल्या. परत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राईट अमोर विकेट मारा करतोय. खोलवर टप्पा सुप्पा पिसा बॉलिंग जबरदस्त टेक्निकल आणि परफेक्टली ज्याला म्हणतात ना पहिल्या षटकामध्ये कशी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी एक्झॅक्ट गुड स्पॉट जिथे त्यांनी शोधून ठेवलाय आणि फलंदाज बांधण्याचं काम केलंय. खूप चांगला बॉल होता यावेळेला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ज्ञानेश एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अंदाज बांधला महेश या गोलंदाजाने. कारण महेशकडे अनुभवाची कमी नाही आहे. अनुभवाचा खजिना अनुभवाची शिदोरी आहे आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय इनफिल्डच्या वरून. फिल्डर पुढे सरसावेल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावत असताना इथून एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. ऐन वेळेला मात्र चांगल्या पद्धतीने कॉलिंग केलं. एस नो अँड वेट या तीन गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र घनश्याम भोईरचा इथे बॉल वेध घेताना पाहायला मिळतोय. एक एक दिवस असा असतो ना दीपक संके सर की तुम्ही कानाकोपऱ्यात राहा मैदानाच्या, तिथे बॉल तुमच्यापर्यंत तो पोचणारच आणि ती कसोटी असते, ती परीक्षा असते. आता परीक्षा मात्र यावेळेला घनश्याम भोईरची पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये ज्याच्या मागे चेंडू लागतो त्याच्याच पाठीमागे बघा तो बॅकफुटला गेला. एक सुंदर चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघून गेला. हा वेळेला चेंडू बघायला मला समोरून डिरिमर ज्याला म्हणतात लेदर क्रिकेटमध्ये हा शब्द जास्त वापरतो. जेव्हा चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघून गेला. सुंदर गोलंदाजी बघा. परफेक्ट लाईन लेंथ कशा पद्धतीचं काय क्वालिटी आहे विश नेटवर्कची. ॲक्शन जणू काय आपण घरामध्ये बसलो आहे आणि ऑस्ट्रेलियाचा चॅनल 9 आपण ते मॅच तशा पद्धतीचं बघायला मिळतोय. आणि विश्वास पाटीलच्या पेक्षा मी विश्वास पाटीलचे जे सर्व हे जे मुलं आहेत आमचे सगळी जी मंडळी त्यांचं मनापासून कौतुक करू का त्यांनी सातत्यपूर्ण काम केलं आहे. आणि चेंडू लँडिंग झाल्यानंतर कसं उचलतात आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर लँडिंग पुन्हा षटकावर कसं बघायला मिळतं. जणू काही तुम्ही आकाशामध्ये एखादा इंद्रधनुष्य कसा पाहता ना तशा प्रकारची वेध बघायला मिळतात. क्वालिटी आणि बघायला मिळते. आणि ते सुंदर का दिसायला बघते कारण आउटफील्ड तुमची पिवळ्या मातीची आहे आणि 30 सर्कल लाल मातीचं बघायला मिळतं. एक्झॅक्ट क्रिकेट कसं असावं ना ह्याचं वेध जे आपण बांधलं गेलं आहे ते तुम्हाला कोसमाई क्रीडांगणामध्ये कोसमाई चषकामध्ये बघायला मिळते. गोलंदाजामध्ये बदल केला. आता ते विकास नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. फक्त 6 धावा झाल्यात. 64 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि जर तुम्ही बघायला गेलात ना तर आता रिक्वायर्ड रन रेट तुमचा 19.33 झाला आहे. म्हणजे आता प्रति षटकामध्ये 20 धावा आहेत तुम्हाला काढायला लागतील. इथे बाकी खऱ्या अर्थाने आता बॅटरची परीक्षा आहे आणि गोलंदाजाला कशा पद्धतीने समोर जातात हे बघणं महत्त्वाचं आहे. पहिलं षटक हाताळलं आहे. आता बाकी विकास जातोय. राईटावर तिकडे मारा करतायत. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय बघा कशा पद्धतीने. आज तुम्ही एकंदरीत विचार केला का जेवढे तुम्ही धीमा गतीने चेंडू टाकलेत ना तेवढ्या चांगलं पण तो गोलंदाज ठरलाय. हो अगदी आपण योग्य उल्लेख केलात की स्लोवर वन चेंडू टाकल्यानंतर मात्र फलंदाजांचं तुम्ही बरोबर मनकवडा ओळखता आणि तेच केलं आतापर्यंत. वेगेवर नियंत्रण ठेवत चांगली गोलंदाजी परंतु इथे वेग पकडला. पिकअप शॉट पाहायला मिळतो ज्ञानेच्या बॅटमधून. आक्रमकतेचा फटका सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. डीप मिड विकेटला कोसमाई चषक षटकार 6 धावा. आशुतोष व्यवहारांचं आवडतं गाणं आहे. हा खूप आवडतं आहे. आणि निश्चितच आमचे आयोजक आदरणीय प्रभाकरजी सेठ यांचं मनापासून कौतुक. असं म्हणतात ना देणारा देत राहतो पण घेणाऱ्याने घेत असता देणारा देता नाही पाहिजे. ही मानवता जी आहे ना आमच्या प्रभाकर शेठकडे त्यांच्याविषयी शब्द देखील पुरे पडायला बघतील. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर स्वतःच्या मानसिकतेवर कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना चांगली मी गोलंदाजी करेन हा विकासचा मात्र यावेळेला अप्रतिम प्रयत्न राहिला. विकास आता यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. विकास झकास कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 12-0 चांगली गोलंदाजी करत असताना ऑफस्टम टू ऑफस्टम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काय बॉलिंग यावेळेला सुरू आहे विकासच्या माध्यमातून. डॉट बॉल. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी. तो विकासने बाकी त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवताना एक मोहर चढवलाय या मॅचमध्ये. फसलाय चेंडू. विकेट किपर छोटा पाठी स्क्वेअरच्या दिशेला धावता इथे बघायला मिळतो. सोप्पा झेल पकडला गेला आणि डकआउटमध्ये विकेट जातोय. दुसरा गडी बाद होतोय. मला ते ज्ञानेश्वर बाद होत आहेत. सुपर गोलंदाजी जबरदस्त. कारण मोठा दबाव झाला बघा. एकेरी धाव आली फक्त सिक्कर धावले. डॉट चेंडू गेले जिथे तुम्हाला 64 धावा प्रति षटकामागे 20ची सरासरी झालाय. ॲक्सिंग रेट वाढत गेलाय आणि तिथे बाकी तुम्हाला धावा वाढवायचा त्यात दबाव वाढला. कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता पण प्रॉपर टायमिंग झालाय आणि मिस शॉट यष्टीरक्षकाने सोपा झेल पकडलाय.
कुस्माई चषक 15 फेब्रुवारीपासून बिगुल वाजलं या स्पर्धेचं. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण पाहिलं तर महाप्रसादाचा लाभ बऱ्याच जणांनी घेतला आणि आयुष म्हात्रे भारतीय युवा कर्णधार अंडर 19 वर्ल्ड कप उंचावला आणि त्यामुळे आयुष म्हात्रे येणार होते, त्यामुळे प्रेक्षक वर्गांचा थरार फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिशय तिथून 15 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आणि नम्रपणाने त्यांनी उत्तरं दिली. म्हणजेच डाऊन दी अर्थ हा खेळाडू पाहायला मिळतो. पुढील जरूर भविष्यासाठी आपण पाहिलं तर त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या सर्वांनी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता भारतीय टीममधून सुद्धा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल का हे त्याचं स्वप्न आता पुढे चालू राहील. टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये म्हणा, त्यानंतर आपण पाहिलं तर T20च्या फॉर्मॅटमध्ये म्हणा, वन डेमध्ये म्हणा, मात्र अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये पुढे येताना पाहायला मिळेल त्यात ती मात्र शंका नाही आहे. प्रमोदजी, अंडर 19 म्हटलं की तुम्ही देशांतर्गत खेळाडूचे एक दुसरा पाऊल असते, नंतर तुम्हाला बघायला मिळेल आणि ती त्यांच्याकडे क्षमता आहे आणि अंडर 19चा क्रिकेट खूप मोठ्या दर्जाचं आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्ही कर्णधार पद खेळणे सांभाळणे. साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे मोठमोठे संघ आहेत, न्यूझीलंड, यांच्यावर तुम्ही जिंकतात आणि खरोखर एक उत्कृष्ट दर्जाचं कर्णधार पद त्यांनी निभावलं भारतासाठी. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला चीफ शॉट खेळलाय, कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने आज मात्र नशीब घेऊन उतरलाय पप्या, परंतु त्या धावांपर्यंत पोहोचेल का, त्या धावा अचीव केल्या जातील का. कॅचेसवर कॅचेस सुटतायत. रॉकी ग्रुप चषकाला मी स्वतः पाहिला 11 दिवसांमध्ये जवळजवळ जर आपण पाहिलं ना 55-60 झेल सुटले होते. एकाच टुर्नामेंटमध्ये हा सुद्धा एक रेकॉर्ड झाला होता. इथे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात कॅचेस सुटताना पाहायला मिळतात सर. निश्चितच त्याचं कारण नंतर सांगतो मी. आहा, काय जबरदस्त चेंडूला फ्लो केलाय, उंच उंच गेलाय, हवेवर निघून जाईल, नो डाऊट 6 धावा, षटकार. हा तुम्ही हा प्रश्न मला विचारला की काय झाला. पूर्वीच्या काळामध्ये तर माणसं मेहनत करायचे, पूर्वीच्या काळात फोन असायचे, रिंगटोन फिरवत, त्याच्यामुळे हाताची बोटंही मजबूत. आता काय झालं, मोबाईल आला, फक्त हलक्या हाताने टच करायचं आणि मोबाईल खोलायचा. वजन जर आलं ना का हाताची बोटं आहेत अशी लवली जातात, त्याच्यामुळे झेल सुटतात. हे रिअली कारण आहे. लोकांनी मस्करी वाटतं पण एक्झॅक्ट नाही आहे. बघा तुम्ही हलक्या हाताने टच करा आणि पूर्वीच्या काळात बघा, त्याच्यामुळे चेंडू झेल सुटले जातात. मोबाईलने कुठे काय केलं आहे तर माणसाच्या मना नव्हे तर माणसाच्या शारीरिक क्षमतेत देखील आघात घातला आहे आणि ते क्रिकेटमध्ये झेल सुटताना बघायला मिळालेत. एक्झॅक्टली, आपण बरोबर उल्लेख केला तर या झेल सुटण्याचा परिणाम हाच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. मोबाईलपासून दूर राहा, जेव्हा मात्र उपयोग करता येईल तेवढाच मात्र तुम्ही करायला हवा, हे मात्र दीपक संके सरांचं म्हणणं आहे. ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे, फिल्डर येतील. इथे मात्र कॅच कॅरी करत असताना आता 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. इथे झेल टिपला गेला, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. श्रेयस बॅक टू द डगआउट. ज्या पिवळ्या रंगाने संपूर्ण महानगरपालिका वसईमध्ये रंग उतरताना बघितलं, ज्याने अनेकांची कामं केलीत आणि खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना मनापासून निवडून का दिलं. कारण गरिबांचं कैवार म्हणून आपण अनेक वेळा बघितलं. बहुजन विकास आघाडीने केलेली कामं तुमच्या पट्ट्यात नव्हे आमच्या पट्ट्यात देखील खासदार तेव्हा झाले, तो पालघर तालुक्याचा विकास जो आपण बघितला, अनेक कामं मार्गी लावण्याचं काम केलं आहे आणि वेळ येते प्रत्येकाची. लोकांना कळलं, लोकांनी ते भरभरून दिलं आणि खरोखरच लोकांनी वेगळ्या वेळेवर सुचलं, हे मला आनंद बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो, अक्षय आकाश, माफ करा, आकाश नावाचा बॅटर बघायला मिळतोय. आहा, आल्या मारण्याचा प्रयत्न केला पण आजच्या दिवसातलं अप्रतिम गोलंदाजी. जेवढं तुम्ही हळू टाकलात ना तेवढं फलंदाज बांधून ठेवला. सुपर बिलवर म्हणजे तुम्ही माणसाचं पद्धत ते ओळखलं, त्यानंतर गोलंदाजी चेंडू रिलीज करताना चेंडू बोटाने स्लो टाकला आणि बॅट्समॅन चकमा खातोय. जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक केला आहे आणि खरोखर त्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. आत्तापर्यंत या 4 चेंडूवर 7च धावा दिल्यात. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ रेंज चेंडू प्रॉपर पुल केला आहे. मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडीशी फ्लंबंग झाली पण शेवटपर्यंत क्षणापर्यंत नजर होती आणि त्यामुळे 1च धाव तुम्हाला बघायला मिळेल. एकंदरीत तो विचार केला 64 धावाचं आव्हान दिलं आहे, 2.5 षटकं टाकून झालीत, 20च धाव फलकावल्या. मग खूप मोठं वर्चस्व गोलंदाजांनी फलंदाजाच्या टीमवर वाजवलं आहे. जशी फलंदाजामध्ये चमक दाखवली तशीच मात्र गोलंदाजांमध्ये सुद्धा चमक आपल्याला पाहायला मिळते. जयसारख्या फलंदाजाने पुन्हा एकदा आज 37 धावांचं योगदान दिलं. सातत्य आहे जयकडे. जय गावडे जो आपण पाहतात लॉंग ऑन वाईडिशला आहे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते
21 या धावसंख्येवर 21. शैलू सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. जाणता राजा चषक खारडीचे आयोजक महेशजी भोईर यांच्या समवेत चांगलं गुड जॉब अप्रतिम कार्य करत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल पप्या आज मात्र या वेळेला काहीच करू शकलेलं नाहीये. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. पप्याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बघा स्वतः निघून गेला. ह्याला खेळाडू वृत्ती म्हणतात. स्पोर्ट्स पंचांचं बोट येण्यात निघून गेलं. त्याला वाटलं की आता माझं काय होत नाही आणि खरं धारदार गोलंदाजी बघायला मिळत. कधी कधी तुम्ही म्हणतात ना एखादं जुनं हत्यार असते आपले आई बाबा काढतात लोहाराकडे पाऊस जाणार आणि मग एखादा तो वस्तू आपण मासा काढ काय असते म्हणून जुनं अवजाराला कधी पण करा म्हणून जे जे जुने समालोचक आहेत आपण आता आलो आहेत तर आपण कुठे कसं बसावं कसं वागावं तसे पंचगिरी देखील आहेत. नवीन बरेच पंच मला बघायला मिळतात. पण त्याच्या अगोदर तुमचा ख्यातनाम कोणी केला आमच्या अगोदर कोणी काय काम केलं एक्झॅक्ट तुला बघता पाहिजे. आज ह्या पंचाचा दरार आहे. अनेक गोलंदाज टीममध्ये आहेत पण जग टाकता म्हणून ते गोल टाकू शकत मग शेवटी आपण काय म्हणतो आमच्याकडे गोलंदाज आहे तसं नाही आहे. कारण ह्या पंचाने आतापर्यंत जेवढा टुर्नामेंट केला आहे आयोजकांनी त्याला सांगितलं की तुम्हाला वाटतं फेकी काढायचं आणि ते काढण्याचं काम माझ्या आयुष्यात आतापर्यंत ह्या पंचाचं मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही आहे. डेफिनेटली चांगला उल्लेख केलात आपण. पंच असतील समालोचक असतील कारण क्रिकेटमध्ये तुम्ही एकमेकांचा जेव्हा आदर करतील तेव्हा मात्र तुम्हाला सन्मान हा मिळत असतो आणि त्याच गोष्टी क्रिकेटरच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लागू होताना पाहायला मिळतात. 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर हवेत उडू नका. मात्र चांगलं क्रिकेट आपण खेळत राहा. आता विजयासाठी जर भरपूर अंतरपात्र पाहायला मिळतं. 43 रनचं टार्गेट अजून सुद्धा पाहायला मिळतंय. ऑन साईडला खेळलाय. खूप चांगला फटका आकाशच्या बॅटमधून. करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आकाशच्या बॅटमधून. कोसमाई चषक षटकार. होता आणि अक्षय मातलेचं षटकाराने स्वागत केलं या 6 धावेनिशी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 झाले. 27 ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावतील. घनश्याम पुन्हा एकदा त्याच्याकडे बॉल येतोय. चौथ्या वेळेला आपण पाहिलं तर म्हणून मी उल्लेख केला होता की आज एक दिवस तसाच असतो की मात्र तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात राहा मैदानाच्या मात्र तिथे बॉल तुमच्यापर्यंत पोचणारच. हे असं झालं ना ये रे घना येणे घरा घनश्याम चेंडू पकड अशा पद्धतीचं वाक्य बघायला मिळतं. एखाद्या मागे लागलं क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धेत बघायला मिळालं. पुण्याशीला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निखिल आकाशपर्यंत खेळ चेंडू पडल्यानंतर झप पण वरती राहतोय. वर निघण्यापेक्षा खाली राहिला. खूप सुंदर क्वालिटी गोलंदाजी बघायला आणि आज तुम्ही बघितलं ना जास्तीत जास्त ज्यांनी पहिल्या फलंदाजी केल्या ते संघ जिंकताना बघायला मिळेल. खूप कमी प्रमाणात असं बघायला मिळतं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. जबरदस्त एकदम मोठं टार्गेट उभं केलं की कशा पहिले गोलंदाजी टाकायची आखणी बघायला मिळते. काय क्रिकेट पाहायला मिळाला. जबरदस्त आयोजन सुपर क्वालिटी आणि ब्रँड स्पर्धा जसं नाव घ्या कोसमाई क्रीडांगणावर कोसमाई चषक कोसमाई चषक आपण बघत आहात. क्रिकेटपटून असलेलं मोठं वैभव साम्राज्य उभं करून दिलं या खार्डी गावात. पुन्हा शेदा निखिल. ओहो हो ढुंडो रे साजना. तुम्ही फक्त पट्टा मारता. तो फुटवर्क आहे बॅकफूट आहे चेंडूवर जायला पाहिजे चेंडू मिळवलं बॅट घ्यायला पाहिजे तेव्हा तुम्ही काही करू शकतात. फक्त यायचं मारायचं होऊ शकणार नाही आहे. अशा पद्धतीने सुंदर गोलंदाजी हाताळतात 4ही गोलंदाजाचं. आतापर्यंत फक्त 2च चेंडू बाकी आहेत. 29 धावा आहेत आणि 64 टाकायला म्हणजे वन साइडेड सामना पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतंय. निखिल याला बाकी कॉपर कॉन्टॅक्ट झाला आहे पण इथे बघूया चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटच्या डोक्यावर पाहायचं आहे. जबर इथे बाकी पाहायला मिळतंय. घनश्यामच्याच मागे चेंडू लागलाय. बघा तुमच्याकडे चुंबकत्व आहे की चेंडूकडे लोखंड आहे मग सांगायला हरकत नाही. आतापर्यंत 7 चेंडू त्याच्या पाठीमागे गेलेत. षटकार आला. चांगला फॉलो केलं या बॉलला. विद्यमान सरपंच किरणजी पाटील पुन्हा एकदा व्यासपीठावर. आफ्टर लंच नंतर सचिनजी पाटील यांना आपण पाहतायत व्यासपीठावर येत असताना आणि इथून आकाश थांबणार नाही आहे. जरी आम्ही पराभूत झालो तरी सुद्धा मात्र या वेळेला ठणकावून सांगितलंय हम भी किसी से कम नाही. षटकार आला परंतु उशीर झाला. कदाचित बॅटिंगमध्ये क्रमवारीत जर बदल झाला असता तर कदाचित मात्र यावेळेला आकाश थोडेसे पुढे यायला हवे होते. चांगला फटका होता. पिकअप शॉट पाहायला मिळाला. निश्चितच वेळ झाली. पूर्वी अंधारामध्ये दिवा लुकलुकता चालू केला पण त्याची ज्योतीचं जे प्रकाश होतं ना ते उशिरा झालं. ते हे जे कामं आहेत हे दुसऱ्या तिसऱ्या षटक पण सुरू व्हायला पाहिजे होतं. तर तुमच्याकडनं आम्हाला 64 आता बघायला मिळालं. हार्ड लक. खूप चांगलं तुम्ही खेळ केला. जय पराजय ही क्रीडांगणाची भाषा आहे. पण तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात खूप मोठं काम केलं कारण ही स्पर्धा लहान नाही. इथे अंडर 19चा कर्णधार आयुष मातेचं पाय लागला आहे आणि मोठ्या धाटणीची स्पर्धा ही तुम्ही बघत आहात. खूप चांगलं नियोजन आयोजन. जेवढं प्रभाकर शेठ साहेबांचं जेवढं कौतुक करावं सर्व आयोजकांचं सर्व स्पॉन्सरचं मनापासून प्रमोदजी खरोखर एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेत आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून घरा बसताना तर देशाच्या पलीकडे अनेक देशामध्ये ही स्पर्धा आपण बघत आहात.